भप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। त्याचं राजा रावण सज्जन व्हाय का काही कमी नव्हतं त्याच्या जीवनामध्ये, सगळं भरपूर होतं, सगळ्या गोष्टी। समुदाय गाडा राक्षसांचा समुदाय गाडा राक्षसांचा समुदाय गाडा समुदाय गाडा राक्षसांचा सोनियाची पोरे समुद्राचा वेढा सोनियाची पोरे समुद्राचा वेढा सोनियाची पोरे समुद्राचा वेढा सोनियाची पोरे समुद्राचा वेढा सहजी निघत नाहीत प्रमाण, त्याच्यासाठी ग्रंथ सुचिंतित पुनि पुनि देखिय, शास्त्र जुबती बस नाही लेखीय। राजानं प्रधान आपल्या कंट्रोल मध्ये असं कधी समजायचं नाही, गुणवानानं कला आपल्या हातात आहे असं कधी समजायचं नाही, आणि विद्वानानं विद्या आपल्या हातात आहे असं कधीच समजायचं नाही, कारण ती कधी निघून जाईल सांगता येत नाही। हे परफेक्ट प्रमाण जिथल्या तिथं आठवायला सुद्धा त्याच्यासाठी शास्त्र सुचिंतित पुनि पुनि देखीय। पूजोनी देव पाहिजे, पेरुनी शेता जाईजे, आणि तोषोनी प्रसादू घेईजे अतिथीचा। याचं एक का आठवतात परफेक्ट प्रमाण ज्या त्या वेळेला, हे कधी होतं माहिती का? हे फक्त ग्रंथ कृपा असल्यावर होतं। गुरु कृपा, ग्रंथ कृपा आणि देव कृपा, शास्त्र कृपा। आपुली आपले नाही मी बोलत, आपुली आपले नाही मी बोलत, सखा कृपा सखा कृपा नाही मी बोलत, आपुली नाही मी बोलत, सखा कृपा सखा कृपा साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, त्याला सारखं वारंवार पाहत राहावं लागते। मी नेहमी सांगत असतो, येताना बी आमचा विषय झाला, महाराष्ट्रात बोटावर मोजण्यासारखी गुणवान मंडळी आहेत, आणि इतकं गोड गाणं जर एखाद्या दुसऱ्या गायकाकडे असतं तर मला वाटतं तो लगेच कीर्तनाच्या फॉर्मॅटमध्ये वळाला असता, परंतु इमाने इतबारे प्रामाणिकपणाने गाथ्याची सेवा केली, आणि त्या गाथ्याच्या अभंगाला गाऊनच आपलं जीवन त्या गाथ्याला समर्पित करायचं आहे। बोटावर मोजण्यासारखी माणसं आहेत महाराज, बोटावर मोजण्यासारखी, नाही तर जसं वारा असेल तसं उफणणारी माणसं आज आपल्याला बघायला मिळतात। विठाला विठा कोटी घरे जेथे काश्यानी तांब्याची, समुद्राचा वेडा राक्षस सगळे गाढा, काय वातावरण महाराज त्याचं, कमी नव्हतं, त्याला काहीच कमी नव्हतं। 33 कोटी देवता लोक सज्जन हो, ज्याच्या रांजणामध्ये पाणी भरत होते, का अधिकार सामान्य होता का? आपण किती छोटे, जरा तुलना करा त्या सगळ्या गोष्टीची। पण मला तुम्हाला याच्यातून एवढं सांगायचं, मला त्याचं ऐश्वर्य नाही सांगायचं, मला त्याची संपत्ती तुम्हाला नाही सांगायची, त्याच्या अंतकरणातला भाव मला तुम्हाला सांगायचा आहे। काय भाव आहे त्या राजा रावणाच्या अंतकरणातला, आणि मला माहिती, नक्की माहिती आहे सज्जन हो, तितके निगेटिव्ह आपण नाहीत। ज्या अर्थी घरदार सोडून आपण गारव्या गुरव्याचं दुसऱ्या गावावरून इथं गोविंदपूर मध्ये कीर्तन ऐकायला आलो,
म्हणजे रावणा इतके निगेटिव्ह आपण नक्कीच नाही, 100% आपण पॉझिटिव्ह माणसं आहे. अरे जर निव्वळ गेलेली कॅसेट असलेला राजा रावण, तो ज्याच्याकडं एवढं ऐश्वर्य होतं, त्याचा अहंकार बी होता. रावणाचं वर्णन करताना रावणाला नेहमी अहंकार या शब्दानं त्याला वर्णित केलेलं आहे, चिन्हित केलेलं आहे. पण एवढं सगळं असताना एवढा अहंकारी माणूस सुद्धा, त्याच्या सुद्धा तो ज्या वेळेला स्वतःच आत्मपरीक्षण करत होता, लय शिकायसारखे महाराज त्या रावणाकडून बी. भरतांना राजा रावणाला काय पाहिजे होतं सांगा मला, कोणी सांगेल का मला काय पाहिजे होतं राजा रावणाला? बोला ना, कोणीतरी सांगा ना महाराज. त्याला काहीच पाहिजे नव्हतं. राजा रावणाला पाहिजे होती जानकी माता. रामायण ऐकलेली माणसं आहे तुम्ही सगळे, है ना? राजा रावणाला जानकी माता पाहिजे होती. जानकी कोण आहे? जानकी ही भक्ती आहे. जानकी माता ही भक्ती आहे. आणि त्या ऐश्वर्य असलेल्या माणसाला बाकी काही लागत नाही सज्जनो. तो काय शोधतो माहिती का? फक्त समाधान कशात आहे, सुख कशात आहे ते शोधतो, बाकी काही नाही लागत त्याला. कारण त्याच्या ऐश्वर्य पायावर लोटांगण घालते. काय पाहिजे होत त्याला? अशी दगड जरी त्याने ठेसाळला ना राजा रावणानं, तरी ते सोन्याचा दगडच तो ठेसाळत होता. इतकं ऐश्वर्य असताना त्याला फक्त पाहिजे होतं एक गोष्ट, तिचं नाव होतं समाधान. हा, तुम्ही त्याला कोण्या अर्थाने घ्यायचं ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवा. परंतु त्या राजा रावणाला जानकी माता म्हणजे भक्ती पाहिजे होती, भक्ती. आणि त्या भक्तीला मिळवण्यासाठी तो राजा रावण प्रयत्न केले. त्यांनी बरेच प्रयत्न केले. पहिलं सुद्धा एकदा प्रयत्न केला, मिळाली होती, हातात आली होती लहानपणी, पण ती निसटली. पुन्हा दुसऱ्या वेळेला तिला मिळवण्यासाठी 7 समुद्राच्या पलीकडं समुद्र पार करून आला गडी मिळवण्यासाठी. समुद्र पार केला त्यानं, आला कुठं? जनकपुरीमध्ये. आणि जनकपुरीमध्ये येऊन सुद्धा त्याने ट्राय केला तिला मिळवण्यासाठी. फक्त ट्राय करण्याची पद्धत चुकत होती त्याची. त्या भक्तीला मिळवण्याची पद्धत त्याची चुकत होती सज्जन हो. त्याला वाटत होतं ही आपली झाली पाहिजे. माझ्याकडे ऐश्वर्य जर एवढं सगळं आहे तर ती भक्ती माझ्या कंट्रोल मध्ये आली पाहिजे. भगवंताच्या भक्तीला कुणीच कंट्रोल करू शकत नाही. देवाला नाही करता आली. जर त्याला कंट्रोल करता आले असते तर त्याला तिच्या वियोगामध्ये राहावं लागलं असतं का? त्याला बी तिला कंट्रोल करता आलं नाही. भक्ती फक्त भक्तच भक्तीला कंट्रोल करू शकतो, भगवंत सुद्धा नाही सज्जन हो. त्याला वाटत होतं ती भक्ती मला मिळाली पाहिजे. ट्राय केला, प्रयत्न केले, निष्फळ झाला. पहिल्या वेळेस निष्फळ झाला. माता पुन्हा वाट बघत होता. जिद्दी माणूस होता, हरला नाही तो. मनात खुणसी माणूस होता. त्यानं विचार केला, आता नाही मिळाली, मिळणार मला. जोपर्यंत ती मिळत नाही तोपर्यंत शांत नाही बसत मी. चाहूल लागली. निरोप दिला त्याला कुणी? त्याच्या बहिणीनं. 2 राजकुमार आपल्या पत्नी सोबत वनामध्ये आलेत, पंचवटीमध्ये निवास करतायत. दादा, अरे गाफील राहू नकोस. राजनीती बिनु धन बिनु धर्मा, हरी समर्पे बिनु सत्कर्मा. हे राजनीती बिनु धन बिनु धर्मा, हरी समर्पे बिनु सत्कर्मा. राजनीती बिनु धन बिनु धर्मा. राज हे रावणा, नीतीशिवाय राज्य टिकत नाही, भक्तीशिवाय समाधान मिळत नाही, असा गोड उपदेश केला त्याला कुणी? शूरपणखीने. उपदेश केला म्हणजे सावध केलं. बाबा, पहिल्या वेळेस गेला होता ट्राय करायला, पण ती आता आली बर का. पहिलं लई साऱ्या राजे लोकांच्या मधात होती ती, जनकपुरामध्ये होती, विद्वान लोकांच्या मध्ये होती ती भक्ती. आणि विद्वान लोकांच्या मधून त्या भक्तीला सापडायचं म्हणजे अवघड काम आहे. कारण तार्किक माणसं असतात विद्वान लोक, तिथून त्याच्यातून भक्ती काढायची म्हणजे मोठं अवघड काम आहे. आता तसं काही राहिलं नाही. आता मोकळ्या पटांगणात आली ती. आता जाय तू आणि मिळव, उचल तिला. शब्दाकडे ध्यान देत चला. गेला महाराज पुन्हा गडी, विमान घेऊन गेला. निमित्त काय केलं आपल्याला माहितीये? निमित्त बनवला तो मारीच आणि गेला तो. शेवटी ज्या वेळेला एखादा भक्त भक्तीला प्राप्त करण्यासाठी
धडपड करत असतो ना मायबाप, त्यावेळेला ती भक्ती माता सुद्धा त्याला सहयोग करत असते. आला राजा रावण, आणि ज्या वेळेला पाहिलं जानकी मातेला एकटीच आहे कुटियामध्ये बसलेली, कसा गेला माहितीये का? गोस्वामी तुलसीदासांचे शब्द आहे का, जाके डर अति काल डेरा ही, जो सुर असुर चराचर खाई. शब्दाकडे ध्यान द्या. कोण? राजा रावण. जाके डर अति काल डेराही, जो सुर असुर चराचर खाई. ज्याच्या भीतीनं काळ थरथर कापत होता. काळ, ज्या राजा रावणाच्या भीतीनं काळ थरथर कापत होता, जो सुर असुर चराचर खाई. देवता लोकांना तो नाष्ट्यावरी खात होता, असा राजा रावण सज्जन हो. पण काय केलं त्यानं? भक्ती मातेला प्राप्त करण्यासाठी त्यानं साधूचा वेश धारण केला. साधूचा वेश धारण केला आणि तो राजा रावण सज्जन हो. तुलसीदासांचे शब्द ऐका आता. सो 10 शीस श्वान की नाई, इत उत चलही चला भडी आई. कोणता 10 शीस म्हणजे कोणता रावण? जाके डर अति काल डेराही, ज्याच्या भीतीनं काळ थरथर कापत होता. इतका दहशत एवढी एवढा दरारा ज्या राजा रावणाचा होता. साहजिक आहे, माणूस श्रीमंत असला की त्याच्या कुणी नादी लागत नाही. थर कापत येत माणसं श्रीमंत माणसाला, धनवंताला गी सर्व मान्यता. हा, थर कापतेत माणसं. राजा रावणाचं नाव घेत नव्हतं सज्जन हो कुणी, इतकी दहशत होती. पण एवढा मजबूत असलेला राजा रावण भरताना माझे गोस्वामी तुलसीदासजी म्हणतात, सो 10 शीस श्वान की नाई. कसा गेला तिथं? कुत्र्याप्रमाणे गेला तिथं, कुत्र्याप्रमाणे. आणि कुत्र्याप्रमाणे जाऊन त्यानं याचना केली. श्वान की नाही या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा. हा शब्द का वापरलाय त्याचं कारण असं आहे सज्जन हो. कुत्र जरा डोळ्यासमोर आणा. ज्या वेळेला एखादा कुत्रा, अशोक महाराज, कुत्रा जेव्हा दारात येतो त्यावेळेला त्या घराच्या मालकिनीच्या तोंडाकडे पाहत असतो. त्याला वाटतं त्या मालकीनीनं मला भाकर टाकावी, तुकडा टाकावा. ज्या वेळेला त्या घरातली मालकीन त्या कुत्र्याच्या समोर भाकरी टाकते, आपल्या अनुभवाने सांगा सगळ्याच्या, तो कुत्रा भाकरी समोर दिसल्याबरोबर पुन्हा किती वेळ थांबतो दारात? बोला ना. थांबतच नाही. लगेच ती भाकरी तो उचलतो पटकन, आणि तिथून काय करतो? पळ काढतो. तो कुत्रा ज्या वेळेला त्या दारात आलेला असतो, भाकरी उचलून पळत असताना आता त्याला भाकरी मिळाली आहे. आता तो फक्त एकच विचार करतो, आता ही मिळालेली भाकरी आपलीशी कशी होईल. तो हा विचार करत नाही, काल बी मी या दारात आलो होतो पण काल मला या दारात भाकर भेटली नव्हती. उद्या मी जर या दारात आलो तर उद्या मला या दारात भाकर भेटल का नाही याची चिंता नाही. काल आलो होतो याची खंत नाही. आज मिळाली ना, आता उचला निघा. याला काय म्हणतात माहिती का? अतितानम अनुसंधानम भविष्याद विचरणम औदासीन्यमपि प्राप्तम जीवन मुक्तस्य लक्षणम. श्रीमद आद्य गुरु शंकराचार्य विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन करतात बघा सज्जन हो. हे कुणाचं लक्षण आहे? उदासीन नित रहू गोसाई आणि खल परिहरेऊ श्वान की नाही. पुन्हा शब्द आला श्वान. उदासीनता, उदासीनता. जोपर्यंत जीवन उदासीन होत नाही सज्जन हो. राजा रावणानं जानकी माता याच्या अगोदर ट्राय केला होता, मिळाली नाही म्हणून खंत करीत बसला नाही. आता कशी मिळन बाबा आणि काय करावं नाही विचार करीत बसला. पुन्हा प्रयत्नशील राहिला. दुसऱ्या वेळेला संधी मिळाली. आता या संधीचं सोनं करायचंय म्हणून जानकी माता भेटली. कसं बी साधूचं रूप धारण करून गेला. त्याला एवढं बी माहिती होतं सज्जन हो, ऐश्वर्यामध्ये, राज ऐश्वर्यामध्ये जर गेलो तर ही भक्ती मला भेटणारच नाही. तुमचं ऐश्वर्याचं प्रदर्शन जर भक्तीच्या समोर करायला लागलात तर ती भक्ती तुमच्यापासून कोसो दूर जाईल सज्जन हो.
एक गोड प्रसंग असतो, सांगितला जातो कीर्तनामध्ये. आपल्या बार्शीमध्ये जोगा परमानंद नावाचे साधू होऊन गेले. बार्शीमध्ये त्या साधून सज्जन हो बार्शीच्या पांडुरंगाच्या दरबारामध्ये ते गेले ना, तसं महाराज असं उभ्यानं दंडवत घालायचे, डायरेक्ट साष्टांग दंडवत घालायचे. उभ्यानं काठी हातातून सोडल्यावर कशी पडते तसं अंग टाकून द्यायचे ते. पण एक दिवस त्या जोगा परमानंद नावाच्या साधूने नवीन उपरणं घेतलं होतं महाराज. नवीन उपरणं खांद्यावर घेतलं आणि भगवंताच्या दर्शनाला गेले. पण दर्शनाला गेल्यानंतर रोजच्या सारखं दर्शन नाही झालं त्यांचं. आणि गेल्याबरोबर जरा नवं उपरणं होतं त्याचा विचार डोक्यात आला आणि लोटांगण तर घातलं, आलिंगन दिलं लोटांगण घालून, परंतु रोजच्या दर्शनात जे समाधान होतं ते समाधान नाही मिळालं. आणि मग विचार केला की हे का नाही मिळालं. रोज मला भगवंताच्या दर्शनात जे समाधान मिळते ते आज का नाही मिळालं. तर विचार डोक्यात आला आणि उत्तर मिळालं की अंगावर हे नवीन वस्त्र अंगावर परिधान केलं होतं, त्याचा परिणाम आज मी खऱ्या समाधानापासून आणि खऱ्या सुखापासून मी वंचित राहिलो. जोगा परमानंद नावाच्या साधून सज्जन हो गाडी बैलाला स्वतःला बांधून घेतलं आणि त्या शरीराला दंड दिला. लाकूड जसं आपण गाडीला बांधून होंडका असं वळत नेतो तसं स्वतःला सज्जन हो दंड दिला. का? कारण शरीरात जोपर्यंत आपण पूर्णपणे सरेंडर होत नाही तोपर्यंत भक्ती मिळत नाही, भगवान मिळत नाही. दंडवत दंडा परी काही उरी नुरावे, काही नुरी मुरावे, काही उरी नुरावे. दंडवत दंडा परी काही नुरी मुरावे, काही नुरी मुरावे, काही नुरी मुरावे. दंडवत दंडा परी, दंडवत दंडा परी, दंडवत दंडा परी, दंडवत दंडा परी काही उरी नुरावे, काही उरी नुरावे, काही उरी नुरावे. दंडवत दंडा परी, दंडवत दंडा परी, दंडवत दंडा परी, दंडवत दंडा परी, काही उरी नुरावे, काही उरी नुरावे, काही उरी नुरावे. वा वा वा, क्या बात. दंडवत कशाप्रमाणे दंडापरी काही नुरी उरावे. दंड जसा सोडून दिला की सरळ खाली पडतो, तो त्याचा विचार करत नाही कुठं लागन आणि काय होईल. शरीराचा विचार जिथं केला जात नाही, मोठेपणाचा विचार जिथं केला जात नाही, तिथंच फक्त भक्ती मिळते. ऐका लक्ष देऊन. राजा रावणानं अगोदर गेला होता जानकी मातेला प्राप्त करण्यासाठी, मिळवण्यासाठी. त्यावेळेला तो राज्याच्या पोषकात होता, तेव्हा नाही मिळाली. ॲटिट्यूड बी होता, अहंकार बी होता, मोठेपणाचा गर्व बी होता, नाही मिळाली. आता दुसऱ्या वेळेस काय केलं त्यानं, लक्षात आलं बहिरंगानं का होईना, बहिरंगानं का होईना पण मला बदलावं लागेल. बहिरंगानं का होईना बदलावं लागेल. जो माणूस बाहेरून बदलल तो ना एक दिवस तो आतून बदलल्याशिवाय राहत नाही सज्जन. ज्या माणसाला कपाळाला तिलक लावायची लाज वाटते ना, मी म्हणतो तो माणूस आयुष्यात कधी परमार्थ करू शकत नाही. हे लक्षण आहेत. माणूस आपल्या आतमध्ये काय चाललंय ना तसं ते बाहेर निघत असते ऑटोमॅटिक. कुणाला काय आवडतंय, आवडी निवडीवरून माणसाची विचारसरणी कळते. कोण कसं वागतंय, काय करतंय, त्याच्या वागण्यावरून, त्याच्या चालण्या बोलण्यावरून. साधूचा वेश धारण केला, माहिती होतं भगव वस्त्र परिधान केल्याशिवाय. बघा आत्मपरीक्षण पाहत्या राजा रावणाचं आत्मपरीक्षण. त्याच्या लक्षात आलं अरे मी अगोदर ऐश्वर्याचा धनी बनून जात होतो, नाही मिळाली मला जानकी माता, भक्ती नाही मिळाली. आणि आता मात्र सज्जन कसं का होईना साधूचं रूप धारण केलं, जानकी माता प्राप्त झाली, घेऊन गेला, भक्ती घेऊन गेला. कशासाठी गेला महाराज, कशासाठी गेला? फक्त तिला जर तिथे नेलं आमच्या दारामध्ये तर मला सुख मिळेल. नेऊन ठेवलं त्यानं तिथं सज्जन हो. पण तिथं गेल्यावर बी त्यानं आता तिथं नेल्यावर तरी कमीत कमी त्या भक्तीची सेवा करावी ना. नाही,
हे पुढचं गिराईक. तिथं गेल्यावर पुन्हा त्याचा अहंकार जागा झाला आणि त्याला वाटलं ह्या भक्तीला मी आता काय करीन, वश मध्ये करेल, कंट्रोल मध्ये. काय म्हणतो तो राजा रावण, सज्जन हो, मंदोदरी आधी सब राणी तव अनुचरी करवू. मंदोदरी आधी सगळ्या राण्या तुझ्या पायाच्या दासा करून टाकतो, तू भक्त माझी हो. याच्यात ती भक्ती रूपी भक्तीचं खरं सुख आणि त्याचं समाधान त्याला नाही मिळालं सज्जन. एवढ्या दिवस कित्येक लोक परमार्थ करताना दिसतात, परमार्थ करताना दिसतात, भक्ती करताना दिसतात, भजन करताना दिसतात, परंतु आतून एक कोणती तरी एक आवाज असतो, तो आवाज त्याला सांगत असतो, अरे तू काय साधा माणूस आहे का, गावातला मोठा पाटील आहे तू नंबर 1चा, अरे कशाला कोणाच्या सोबत झुकतो. आतून त्याला एक आवाज येत असतो, तो परमार्थ करतो, गंध टिळा सगळं लावतो, पण एक आतला आवाज आहे ना, त्याच्या ऐश्वर्याचा त्याला असा खुणावत असतो त्याला सारखा, तो त्याला पूर्णपणे सरेंडर होऊ देत नाही सज्जन. शेवटी आता शेवट पहा राजा रावणाचा सज्जन हो, सगळं करून थकला माणूस अशोक महाराज. आणि एक दिवस एक मंदिर होतं राजा रावणाच्या दरबारामध्ये, आपल्याला सगळ्याला माहिती आहे कोणतं, शंकर भगवंताचं. शिवभक्तच होता राजा रावण. मग तिथं गेल्यानंतर दर्शन करून आला की पुन्हा एक दिवस त्याच्या मनात विचार यायचा. काय विचार यायचा की मला अरे एवढं सगळं ऐश्वर्य असून भक्तीला माझ्या दारात आणून ठेवलेलं असताना सुद्धा, मंदोदरी सारखी पट्टराणी, मंदोदरी सारखी पतिव्रता पत्नी माझी असताना, सगळ्या गोष्टी माझ्या जीवनात असताना सुद्धा मला खरं सुख आणि खरं समाधान का नाही मिळत. मग पुन्हा उद्गार बाहेर निघतात त्याच्या तोंडातून. कदा निलिंप निर्झरी निकुंज कोटरे वसन विमुक्त दुर्मती सदा शिरस्त मंजली वहन विलोल लोल लोचने राम भाल लग्न कस्सिवेति मंत्र उच्चरण कदा सुखी भवाम्यहम्. कदा निलिंप निर्झरी निकुंज कोटरे वसन विमुक्त दुर्मती सदा शिरस्त मंजली वहन विलोल लोल लोचने राम भाल लग्न कस्सिवेति मंत्र उच्चरण कदा सुखी भवाम्यहम्. शब्दाकडे ध्यान द्या, शब्दाकडे ध्यान द्या. काय म्हणतोय तो पुन्हा, कदा निलिंप निर्झरी निकुंज कोठरे वसन. कधी कधी या सगळ्या राज आश्रयाला लाथ मारून, या सगळ्या ऐश्वर्याला लाथ मारून कधी मी एखाद्या निकुंज वनामध्ये जाईल आणि त्या वनामध्ये जाऊन मी ज्या भगवंताचं ध्यान करतो, ज्याचं भजन करतो, त्या भोलेनाथाच्या पिंडीवर कधी मी माझ्या 10 मुंडक्यापैकी एखादं मुंडक कापून मी त्या पिंडीवर मी ते मस्तक माझं समर्पित करेन आणि कदा सुखी भवाम्यहम्. तो म्हणतो माझ्या जीवनातलं खरं सुख आणि खरं समाधान मला मिळेल कुठं. राजा रावणासारखा विद्वान माणूस सज्जन हो, विद्वत्तेच्या बाबतीतही कमी नाही, त्याच्याकडे ऐश्वर्य बी कमी नाही, सगळ्या गोष्टी असताना सुद्धा खरं सुख आणि खरं समाधान त्याला मिळत नव्हतं. मी म्हणेल सज्जन हो, खरं सुख आणि खरं समाधान सरेंडर झाल्याशिवाय मिळत नाही.